भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या हरियाणा युनिटची प्रदेश महामंत्री 35 वर्षाची मुनेश ही प्रचंड प्रसिद्ध महिला नेता होती. इतक्या मोठ्या पदावर असून देखील ती नेहमी स्वतःची कामे स्वतः करत होती. घराची साफसफाई असो किंवा स्वयंपाकघरातील काम असो, जोपर्यंत ती स्वतःच्या हाताने ते करत नाही तोपर्यंत तिला समाधान मिळत नव्हते. आणि तिचे मुले देखील आईच्या हातच्या जेवणाशिवाय आणि काळजीशिवाय अस्वस्थ होत असायची. गुरगाव मधील सेक्टर 10 मधील स्पेस सोसायटीच्या 8व्या मजल्यावर असलेल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये ती राहत होती. त्या संध्याकाळी ती आपल्या मोठ्या भावाच्या म्हणजे सुनील कुमार जाखड याच्या घरी जाऊन परत आली होती. खरे तर मुनेशचं माहेर सेक्टर 83 मध्ये होतं. ते तिच्या फ्लॅटपासून फार दूर नव्हतं. ती तिथे आपल्या धाकट्या भावाच्या मुलाला पाहायला एकटीच गेली होती, कारण त्या मुलाची तब्येत ठीक नव्हती. त्यावेळी रात्रीचे सुमारे 8 वाजले होते. रात्र जास्त झाली तेव्हा मोठ्या भावाने सुनीलला तिला सांगितलं की आजची रात्र तू इथेच थांब आणि सकाळी मी तुला घरी सोडून देईल. पण मुनेशने थांबण्यास स्पष्ट नकार दिला. ती हसत म्हणाली, भाऊ, मी फक्त पुतण्याला पाहायला आले होते. आता पाहून झालं. तुला माझ्या मुली माहीत आहे ना, जर मी उशिरा घरी पोहोचले तर दोघेही खूप गोंधळ करतील आणि जेवण न करताच झोपून जातील. म्हणून मला आत्ताच निघावे लागेल. उद्या माझ्या मुलीचे ॲडमिशनसाठी मला आर्मी स्कूलमध्ये जायचं आहे. तुला तर माहिती आहे तिथले नियम खूप कडक असतात. थोडीशी चूक झाली तर प्रवेश देखील थांबू शकतो. आणि भाऊ, सांग ना, अशी कोणती मुलगी आहे जिला माहेर आवडत नाही? खरं तर आमच्या मुलींच्या मनावर असतं तर आयुष्यभर माहेरीच राहिलो असतो. पण आज मला थांबू नको. लवकरच मी पुन्हा परत भेटायला येईन. बहिणीच्या गोड आणि चंचल बोलण्यावर भाऊ सुनील हसू लागला. मुनेश देखील खळखळून हसू लागली. मग तिने निरोप घेतला आणि स्वतःच्या कारने सेक्टर 93 मधील आपल्या घराकडे ती निघाली. माहेराहून घरी पोचायला तिला अवघे 20 मिनिटे लागली. त्यावेळी रात्रीचे सुमारे 9 वाजले होते. घरी पोहोचल्यावर दोन्ही मुली आपल्या खोलीत अभ्यास करत होत्या. मुनेशने पटकन कपडे बदलले आणि सरळ स्वयंपाकघरात गेली. तिला माहिती होतं की मुलींना जोराची भूक लागली असेल. तिला ठाऊक होतं की अजून उशीर झाला तर मुली भुकेने त्रस्त होतील. तिने पोळ्या भाजून ठेवल्या होत्या. आता भाजी बनवण्यासाठी तिने कढई गॅसवर ठेवली आणि त्यात फोडणी टाकणार इतक्यात तिचा फोन वाजला. फोनकडे पाहिले तर व्हिडिओ कॉल येत होता. हा कॉल तिच्या धाकटी बहीण मनीषाचा होता. मुनेशने गॅस बंद केला आणि बहिणीशी बोलण्यात ती गुंतली. तेवढ्यात तिचा नवरा सुनील हा ड्युटीवरून घरी आला. सुमारे 16 वर्ष भारतीय सैन्यात नोकरी केल्यानंतर त्याने आता निवृत्ती घेतली होती आणि तो एका खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये गार्ड म्हणून नोकरी करत होता. घरात येताच त्याने मुलींना आईबद्दल विचारले. मोठी मुलगी प्रीती हसत म्हणाली, आई किचनमध्ये आहे आणि ती जेवण बनवत आहे. हे ऐकताच सुनीलचा संताप वाढला. तो ज्या अवस्थेत होता त्याच अवस्थेत लटपटत तो स्वयंपाकघराकडे गेला. तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. त्याचे शरीर हवेतच डोलत होते. पाय इकडे तिकडे पडत होते, जणू तो तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. त्या दिवशी देखील त्याने नेहमीप्रमाणे खूप जास्त दारू पिली होती. जसा तो किचनच्या दरवाजाजवळ पोहोचला त्याने पाहिले की त्याची बायको दरवाजाकडे पाठ करून फोनवर कोणाशी तरी हसत बोलत होती. तिला अजिबात कल्पना नव्हती की तिचा नवरा सुनील तिच्या मागे उभा आहे. हे पाहताच सुनीलचा राग बेकाबू झाला. त्याने एक क्षणही न घालवता बायकोला शिवी दिली. शिवी ऐकताच मुनेश दचकली. तिच्या हातातून मोबाईल जवळजवळ खालीच पडला. ती लगेच मागे वळाली आणि पाहते तर तिचा नवरा सुनील समोर उभा होता. त्याचे डोळे लाल होते, पाय डगमगत होते आणि तोंडामधून दारूचा तीव्र वास येत होता. तो काही बोलण्याआधीच सुनील तिच्यावर ओरडू लागला. त्याने संतापाने म्हटले की मी तुला किती वेळा सांगितलं की त्या माणसासोबतले सगळे संबंध तोडून टाक. घर आणि मुलांवर लक्ष दे. पण तुझ्यावर काहीच परिणाम होत नाही. मी तुला खूप वेळा समजावलं पण तू काही ऐकत नाही. तुझ्यामुळं माझं जगणं अवघड झालं आहे. आणि मग तो संतापाने म्हणाला, आज मी तुला संपवतोच. हे बोलून सुनीलने आपल्या कमरेतून सर्व्हिस रिव्हॉल्वर काढली आणि नशेतच बायकोच्या छातीत आणि पोटात 2 गोळ्या झाडल्या.
गोळी लागताच मुनेशच्या हातातून फोन खाली पडला आणि ती मोठ्या आवाजाने जमिनीवर कोसळली. तिच्या तोंडून शेवटचे शब्द बाहेर आले, ताई, मला तुझ्या दाजींनी गोळी मारली आहे. आणि त्यानंतर त्या बिचारीचा श्वास थांबला. गोळीचा आवाज ऐकताच मुलगी प्रीती आणि मोंटी घाबरून धावत स्वयंपाकघरात आल्या. तिथे त्यांनी पाहिलं की त्यांची आई रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडली होती आणि तिचे डोळे बंद झाले होते. सुनील तिथून गायब झाला होता. दोन्ही बहिणींना लगेच समजले की त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईची हत्या केली आहे आणि तो तिथून पळून गेला आहे. त्या दोघी धक्क्यात होत्या. त्यांना काही समजत नव्हतं की काय करावं. आईच्या मृतदेहाजवळ उभे राहून त्या दोघी मोठ्या मोठ्याने रडू लागल्या. त्यांच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे शेजारी तिथे जमा झाले. तेव्हा लोकांना समजले की नेहमी हसणारी मुनेशची हत्या झाली आहे. तेव्हा सर्वजण स्तब्ध झाले. दरम्यान मनीषाने मोठ्या भावाला सुनील कुमार जाखड याला ही माहिती दिली होती. बहिणीची हत्येची बातमी ऐकताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणाचाही विलंब न करता तो आपल्या गाडीने गुरगामच्या सेक्टर 93 मधील स्पेस सोसायटीकडे निघाला. दरम्यान मुलगी प्रीतीने देखील आपले आजोबा चंद्रभान गोदारा यांना फोन करून आईच्या हत्येची माहिती दिली. ते चरखी दादरी येथे आपल्या बायकोसोबत राहत होते. सुनबाईच्या हत्येची बातमी ऐकून चंद्रभान यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे पाय डगमगले आणि ते खाटेवर बसले. त्यांना स्वतःच्या मुलाच्या या घृणास्पद कृत्याची लाज आणि संताप वाटत होता. जे व्हायचे होते ते झाले होते. चंद्रभान गोदारा स्वतःला सावरत ताबडतोब सेक्टर 93 येथे पोहोचले. दरम्यान संपूर्ण गुरगावमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. कारण मुनेश ही सामान्य स्त्री नव्हती. ती भाजप किसान मोर्चाची प्रदेश महामंत्री होती आणि हरियाणामधील वेगाने पुढे येणारी राजकीय नेता मानली जात होती. तिने राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मोठ्या नेत्यांसोबत चांगले संबंध असल्यामुळे ती गरीब आणि वंचितासाठी नेहमी आवाज उठवत असायची. मुनेश गोदारा यांच्या हत्येची बातमी समजताच सेक्टर 93 परिसरात हळूहळू भाजप कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक जमा होऊ लागले. जसे मुनेशचे सासरे चंद्रभान गोदारा यांना संपूर्ण माहिती मिळाली, त्यांनी सेक्टर 10 पोलीस स्टेशनचे प्रभारी संजय कुमार यांना फोन करून संपूर्ण घटना सांगितली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय कुमार पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रात्रीचे सुमारे 11 वाजले होते. प्रकरण संवेदनशील आणि राजकीय स्वरूपाचं होतं, म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब माहिती दिली. दरम्यान भाजप कार्यकर्ते आरोपी नवरा सुनील गोदारा याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करू लागले. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना समजावलं आणि त्यांना आश्वासन दिलं की आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल. त्यांनी सर्वांना कायद्याला आपले काम करू द्यावे असे सांगितले. पोलिसांच्या आश्वासनानंतर परिस्थिती थोडी शांत झाली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली. मुनेशचा मृतदेह पाठीवर पडला होता आणि तिच्या हातात मोबाईल फोन होता. सर्वप्रथम पोलिसांनी मोबाईल जप्त केला. त्यानंतर घराची, विशेषतः स्वयंपाकघराची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान 2 काडतुसांचे रिकामे खोके पोलिसांना सापडले. त्यानंतर पोलिसांनी मुनेशच्या दोन्ही मुलींना म्हणजे प्रीती आणि मोंटीला विचारपूस केली. दोघींनीही आपले वडील सुनील गोदारा यांच्यावर थेट आरोप केला. त्यांनी सांगितले की त्यांच्या वडिलांनीच आईवर गोळी झाडली. यावरून स्पष्ट झालं होतं की हत्या नवरा सुनीलनेच केली होती. घटना घडल्यानंतर तो आपल्या कारने तिथून पळून गेला होता. पोलिसांनी घटनास्थळाची कार्यवाही पूर्ण करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. मृत महिलेचे सासरे चंद्रभान यांनी आपल्या सुनेच्या हत्येसाठी आपला मुलगा सुनील गोदारा, भाजप नेता बंटी गुर्जर आणि त्याची बायको अनु गुर्जर यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिघांविरुद्ध IPC कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्यांच्या शोधाला सुरुवात केली. ही घटना 8 फेब्रुवारी 2020ची होती. दुसऱ्याच दिवशी भाजप कार्यकर्त्यांनी आरोपीला अटक करण्याची मागणी करत रस्त्यावर आंदोलन केले आणि वाहतूक देखील थांबवली. त्यांनी पोलिसांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. प्रकरण तणावपूर्ण बनत होतं. जेव्हा पोलीस बंटी गुर्जर आणि अनु यांना पकडण्यासाठी त्यांच्या कादिरपूर येथील घरात गेले, तेव्हा त्यांना कळाले की ते दोघे याआधीच पळून गेले आहे.
तपासात पोलिसांना माहिती मिळाली की सुनील आणि मुनेश यांच्या नात्यामध्ये बराच काळापासून तणाव होता. मुनेशचे बंटी गुर्जरसोबत जवळचे संबंध होते. ही गोष्ट बंटीची बायको अनुला देखील माहिती होती, पण सुनीलला हे संबंध अजिबात मान्य नव्हते. याच कारणावरून नवरा बायकोमध्ये नेहमी भांडणे होत असायची. ही गोष्ट कुटुंबात आणि शेजारमध्ये लपलेली नव्हती. पोलिसांना संशय होता की हत्येचे कारण हेच शरीरसंबंध असू शकतात. मुनेशच्या कॉल्स रेकॉर्डची तपासणी केल्यावर हे समोर आले की ती बंटीशी तासनतास बोलत असायची. यालाच हत्येचे मुख्य कारण समजून पोलिसांनी तपास त्या दिशेने पुढे सुरू केला. पोलीस आरोपी सुनील गोदारा याला पकडण्यासाठी त्याच्या संभाव्य ठिकाणी सतत छापे टाकत होते, पण तो अजूनही पोलिसांच्या हाती लागत नव्हता. असे नव्हते की पोलीस निष्क्रिय होते. खुन्याला पकडण्यासाठी पोलीस सतत सक्रिय होते. सर्वत्र माहिती देणाऱ्यांना सतर्क करण्यात आले होते. प्रत्येकजण सुनीलचा शोध घेत होते. 15 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारच्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संजय कुमार ड्युटीवर होते. तेवढ्यात त्यांच्या खास माहितीदाराने माहिती दिली की मुनेशची हत्या करणारा सुनील गोदारा हयातपूर चौकात दिसला आहे. त्याने हेही सांगितले की त्वरित कारवाई केली तर त्याला तिथे लगेच पकडता येईल. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय कुमार यांनी वेळ न घालवता पोलीस पथकासह तिथे जाण्याचा निर्णय घेतला. ते आवश्यक पोलीस फोर्स घेऊन हयातपूर चौकाकडे रवाना झाले. चौकात पोहोचताच पोलिसांनी संपूर्ण परिसर चारही बाजूने घेरला, जेणेकरून आरोपी पळू शकणार नाही. सर्व पोलीस सिव्हिल कपड्यांमध्ये होते, जेणेकरून सुनीलला पोलीस असल्याचा संशय येणार नाही. योजना यशस्वी ठरली आणि सुनीलला तेथे पकडण्यात आले. त्याला ताबडतोब सेक्टर 10A पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे त्याची चौकशी सुरू झाली. सुनील गोदाराच्या अटकेची माहिती पोलीस निरीक्षक संजय कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच ACP सिटी राजेंद्र सिंग स्वतः पोलीस ठाण्यात आले. त्यांनी सुनीलला प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी कोणतेही कारण न देता आपला गुन्हा स्वीकारला. त्याने स्पष्ट सांगितले की हत्या त्यानेच केली आहे. कारण विचारल्यावर त्याने सांगितले की त्याची बायको चुकीच्या मार्गावर गेली होती आणि तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत शरीर संबंध होते. त्याने अनेकदा तिला समजावलं होतं, पण ती आपली सवय बदलायला तयार नव्हती. यामुळे त्याचे घर तुटत चाललं होतं. त्यानंतर सुनीलने संपूर्ण हत्येची कहाणी सविस्तर सांगितली, जी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक होती. अटकेनंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं. तथापि या प्रकरणातील इतर 2 आरोपी बंटी गुर्जर आणि त्याची बायको अनु अजूनही पोलिसांच्या ताब्यात नव्हती. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.